झाड मरायची खरी कारणं यातील आज आहे पार्ट 5 आणि पार्ट 4 मध्ये आपण पॉटिंग मिक्सचर तयार करून घेतलेलं होतं. सो आता लगेच त्यामध्ये झाड लावायचं का? तर नाही. इथंच अनेक जण घाई करतात. मी पॉटिंग मिक्सचर तयार झाल्यानंतर त्यामध्ये एक मूठ नीमकेक मिसळत असते. कारण पावसाळ्यात माती ही सतत ओली राहत असल्यामुळे सॉइल पेस्ट आणि रूट प्रॉब्लेम वाढण्याची शक्यता मात्र जास्त असते. नीम केअर मातीची हेल्थ सुधारायला आणि रूट झोन अधिक निरोगी ठेवायला देखील मदत करत असतो. पण इथे अजून एक महत्त्वाची स्टेप आहे. पॉटिंग मिक्सचर तयार झाल्यानंतर मी त्याला एकदा डीप वॉटरिंग करते आणि किमान 24 तास मात्र तसंच राहू देते. यामुळे पॉटिंग मिक्सचर व्यवस्थित सेट होतो, मॉइश्चर देखील समान पसरतो आणि नवीन झाडाला सुरुवातीपासून स्टेबल असं एन्व्हायरमेंट देखील मिळत असतं. सो आता माती ही कुंडी पूर्णपणे तयार आहे. पण नर्सरीमधून आणलेलं झाड बॅगमधून काढताना जर एक छोटीशी चूक केली तर मात्र इतकी केलेली तयारी सुद्धा वाया जाऊ शकते. सो पार्ट 6 मध्ये नर्सरी प्लांट रिपॉटिंगची प्रोफेशनल मेथड पाहूया. तोपर्यंत पटकन मात्र व्हिडिओला लाईक करून चॅनलला फॉलो देखील करून घ्या आणि रील देखील सेव्ह करून घ्या. थँक्यू.